तास आपले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसलेले आहेत. काय कारण काय आहे तुमचं या आंदोलनात? दिगंबर जैन क्षेत्राचं अतिशय क्षेत्र शिरपूर येथे स्थापित असून त्या ठिकाणी 42 मूर्त्या आहेत. 42 मूर्त्या या 2,500 ते 3,000 वर्षापूर्वीच्या प्राचीन असून एकाच मूर्तीबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट असताना श्वेतांबर समाजाच्या वतीनं अन्य मूर्त्यांवर हळूहळू अतिक्रमणाची कार्यवाही होत आहे. दिगंबर जैन समाजाचे त्यागी व्रती यांच्यावर हल्ले होत आहेत. या हल्ल्यावर कारवाई करण्यासाठी वारंवार पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी शासनाकडे पाठपुरावा करूनही कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही आणि त्यामुळं आम्ही वाशिम येथे 30,000 जणांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. 15 ऑगस्ट रोजी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं, तरी पण अजून प्रशासनाला जाग आलेली नाहीये. त्यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयावर आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की मंदिराचं पावित्र्य राखण्याकरता ज्या ठिकाणी जे असामाजिक तत्व दारू पिऊन येत आहेत त्यांच्यावर त्यांचं पोलीस मेडिकल केलं जात नाही, त्यांना अटकेची कार्यवाही केली जात नाही, त्यांच्याकडून जे आमच्यावर दंडेशाही चालू आहे, मारहाण चालू आहे, त्याबाबत आमच्याकडे आमचं संरक्षण, दिगंबर जैन समाजाचं संरक्षण पोलीस प्रशासन करत नाही, प्रशासन करत नाही, त्याकडे लक्ष देत नाही. आणि ही सर्व कार्यवाही या सर्व असामाजिक तत्वांना प्रोत्साहन आणि पाठिंबा हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांच्या पाठिंब्यामुळेच हे सगळे प्रकार वाढत आहेत. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने त्यांना तात्काळ समज द्यावी, अन्यथा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याबाबत दिगंबर समाजाला वेगळा विचार करावा लागेल. राजस्थान, मध्य प्रदेश या ठिकाणी दिगंबर जैन बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही दिगंबर जैन बोर्डाची स्थापना करण्यात यावी अशी आमची रास्त मागणी आहे. आणि या रास्त मागणीकडे जर लक्ष दिलं गेलं नाही तर येत्या 7 तारखेला कोल्हापूर, 9 तारखेला सांगली, 12 तारखेला बुलढाणा, पनवेल आणि सर्व ठिकाणी मोर्चे निघणार आहेत. आणि इतरही जर शासनाला जाग आले नाही तर सरळ दिगंबर जैन समाज हा मंत्रालयात धडक मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. अन्य काही पर्याय आता आमच्या पुढे उरलेला नाहीये. आपलं नाव सांगा सर. मी V.A. मनोरकर, विश्वस्त, अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरचा मी विश्वस्त आहे आणि औरंगाबाद येथील दिगंबर जैन सेवा समितीचा अध्यक्ष आहे. तर आता हे मंदिराबाबतचे, मूर्तीबाबतचा जे प्रश्न चालू आहे याच्यावर काही आपण अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर वाशिम जिल्ह्यात शिरपूर जैन या गावामध्ये आहे आणि इथे हजारो वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मूळ निवासी दिगंबर जैन समाज वास्तव्यास आहे. आणि अशा या मूळ निवासी दिगंबर जैन समाजाच्या मंदिरावर जे गुजरात मधून आलेले आहेत श्वेतांबरी जैन, अशा गुजराती श्वेतांबर जैनांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा अतिक्रमण जे केलेलं आहे या ठिकाणी शिरपूर जैन मध्ये त्यांचं कोणत्याही प्रकारचं वास्तव्य नाही आहे. गुजराती श्वेतांबरांचं केवळ आर्थिक संपदेच्या जोरावर आणि प्रशासनामध्ये किंवा सत्तेमध्ये त्यांचे एक मंत्री आहेत, त्या मंत्र्याच्या जोरावर या ठिकाणी गुंडागर्दी सातत्याने सुरू आहे. अगदी पंजाब मधून, सुरत मधून काही खाजगी एजन्सीच्या गुंडांना या ठिकाणी आणून ठेवलेला आहे आणि त्यांच्याद्वारे आमचे ब्रह्मचारी, पुजारी, यात्रेकरू यांच्यावर सातत्याने हल्ले आदी करण्याचा प्रयत्न या लोकांच्याकडून होत असतो. अनेक वेळा प्रसार माध्यमांच्या द्वारे हे टीव्हीवर सगळं दिसलेलं आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी दादागिरी चालते हे प्रेसवाल्यांनी सुद्धा दाखवलेलं आहे. तर हे सगळं बंद व्हावं आणि हे अहिंसा हा मूळ तत्व ज्या जैन समाजाचा आहे त्या समाजामध्ये अशा पद्धतीने अहिंसात्मक जे वातावरण झालेलं आहे ते वातावरण सगळं संपवावं. आम्ही अत्यंत शांततेच्या मार्गाने आतापर्यंत आंदोलन करत आलेलो आहोत
आतापर्यंत वाशिम कलेक्टर ऑफिसवर 2 वेळा मोर्चे नेले, त्या म्हणजे 30,000 दिगंबर जैन बांधव होते. 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुद्धा केलं, तरी सुद्धा प्रशासन कोणत्याही पद्धतीच्या आमच्या मागण्यांची दखल घेत नाही आहे. यासाठी आता हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही घेऊन चाललेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर आणि तहसीलदार ऑफिसवर हे आंदोलनाचा आता टप्पा आजपासून सुरू होत आहे. आज पहिला आंदोलन या ठिकाणी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ही भूमी जी आहे, संभाजी महाराजांनी क्रांतिकारकाची भूमी आहे, म्हणून या ठिकाणाहून सुरू करण्याचं मूळ उद्देश आमचा हाच आहे. या क्रांतिकारकाच्या भूमीतून प्रेरणा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर आता हे आंदोलन आम्ही घेऊन चाललेलो आहोत. तसेच या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. काल सोनार समाजासाठी झाली, त्याच्यापूर्वी वीरशैव लंगायत समाजासाठी झालेली आहे, धनगर समाजासाठी झालेले आहे, अहिल्याबाई होळकर महामंडळ असू दे, मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असू दे, अशा पद्धतीनं प्रत्येक समाजासाठी झालं. परंतु जैन समाजासाठी अशा पद्धतीनं अजूनपर्यंत एक सुद्धा कल्याण बोर्ड किंवा आर्थिक विकास महामंडळ झालेलं नाही आहे. चेडोपाडी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिगंबर जैन समाज चेडोपाडी विखुरला गेलेला आहे. हा समाज सुद्धा अत्यंत गरीब आहे, अल्पभूधारक आहे. तर या समाजात सुद्धा विकास होण्यासाठी अशा पद्धतीचं एक आर्थिक विकास महामंडळ जैन समाजासाठी स्वतंत्र व्हावं, अशी मागणी आमची महाराष्ट्र शासनाकडे आहे. तर आता 2024च्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. आता या निवडणुकांबाबत आपली भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका ही आहे की सत्ताधारी पार्टीमध्ये ज्या मंत्र्याच्या प्रभावाखाली प्रशासन काम करत आहे, त्या पार्टीनं वेळीच जर या मागण्यांची दखल घेऊन त्या मंत्र्यांना योग्य ती समज नाही दिली तर निश्चितपणे जो दिगंबर जैन समाज यांचा पारंपरिक मतदार मानला जातो तो यावेळी 50 ते 53 विधानसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद दाखवू शकतो. एवढी शक्ती आमच्याकडे निश्चितप्रमाणे आहे. आपलं नाव सांगा सर. बालब्रह्मचारी तात्या भैया. दादागिरी नहीं सहेंगे, अंतरिक्ष हमारा है, प्राणों से भी प्यारा है, 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 अंतरिक्ष हमारा है, प्राणों से भी प्यारा है. जैन कल्याण बोर्डाची स्थापना झालीच पाहिजे, जैन कल्याण बोर्डाची स्थापना झालीच पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.